हार तुला नवरत्नांचा जानकीन घातला, हार तुला नवरत्नाचा जानकीन घातला. पाहिले फोडून मोती राम कुठे आपला. गौर से सुनो मेरे यारो, आमच्या तरुणांच्यासाठी सांगतोय. हार तुला नवरत्नाचा जानकीन घातला, पाहिले फोडून मोती राम कुठे आपला. फाडून आपली छाती, फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा. आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा. धावत ये लवकरी, हे धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. बोल हा रामदूत हनुमान की. क्या बात आहे, तुम्ही जागे आहात सगळे. काय सांगितलं हो, हार तुला नवरत्नाचा जानकीनं घातला. त्या नवरत्नाच्या लौकिक व्हॅल्यूला नाही भुलला हनुमंत. लोक वेडे समजले त्याला. मोत्यामध्ये राम बघतो तो हनुमंत. आम्ही तर राम विसरलोच आहे. आमचा आदर्श सुखराम, तुकारामाला विसरलो. जे सुखात राम मानतात ते जेलमध्ये जातात, आणि जे स्वतःलाच विचारतात तू का राम, त्यांना तुकोबाराय भगवंताचा मार्ग दाखवतात. म्हणून स्फूर्ती देतील हेच आमुचे राम कृष्ण हनुमान, अमुचा भारत देश महान. पुढल्या चरणात कवी म्हणाले, व्यासाधिक मुनिवरे गाईला. माझं भाग्य थोर. जेव्हापासून मला बोलायलाही येत नव्हतं तेव्हापासून माझ्या वडिलांनी मला अशा एका चेतना केंद्रामध्ये पाठवलं जिथे मी बामन, तू माळी, तू साळी, तो कोळी, तो भंगी, तो महार हा विचारच कधी मनाला शिवला नाही. वयाच्या 5व्या वर्षी एक गोष्ट हृदयावरती कोरली गेली आणि अंतःकरणात बिंबवली गेली. शिक्षक सांगत होते, श्रुतंचई वयत्कंटका कीर्ण मार्गम स्वयं स्वीकृतज्ञ सुगम कारयेत. त्यामुळे कधीही परिचय दिला तर आम्ही हिंदू आहोत हाच आमचा परिचय आहे. ज्या दोन महापुरुषांनी आमच्या देशाच्या संस्कृतीचा पाया घातला ते महामती व्यास आणि आर्ष कवी वाल्मिक. ब्राह्मण होते का हो? ओबीसी आणि बीसी या कॅटेगरीमध्ये जातील असे महात्मे आमचे पूर्वपुरुष आहे. आम्ही जातीचा विचार केलाच नाही कधी. जातीचा विचार भारतीय अध्यात्मशास्त्राला मान्य नाही. भारतीय अध्यात्मशास्त्र जातीपेक्षा मातीचा विचार करते. म्हणून या देशाच्या मातीला आम्ही माता असं म्हणतो. सौदी अरेबियातल्या नवाबांनी आमच्या महाराष्ट्रातल्या हापूस आंब्याची कलम त्यांच्या देशात नेली. इकडच्या तज्ञांना बोलवलं आणि ते आंब्याची कलम वाढवली. मानावं लागेल त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला. बघता बघता 10-15 वर्षामध्ये ते आंब्याचं कलम तिथे वाढलं. त्याला मोहर आला, त्याला कैऱ्या लागल्या,
त्या कैऱ्यांचे आंबे झाले, असे सुंदर रसरशीत केशरी रंगाचे आंबे बघितले आणि मस्कतचा तो अमीन खुश झाला. वाह वाह, क्या बात है परवरदिगार, तेरी इनायत है. आणि तो आंबा एका सोन्याच्या डिश मध्ये त्या अमीराच्या समोर पेश करण्यात आला. कापला, अमीरानं आंबा खाल्ला आणि दुसऱ्या क्षणाला तोंडातनं फेकून बाहेर टाकला. आंब्याला रंग आला होता, पण आंब्याला सुगंधही नव्हता आणि आंब्याला चवही नव्हती. त्याने त्या सगळ्या शास्त्रज्ञांना बोलवलं आणि विचारलं, क्यों ऐसा क्यों हुआ? सांगितलं, हुजूर, या आंब्याला रंग तर येऊन गेला, पण याला सुगंध आणि चव आली नाही. याचं कारण याच्या जातीत नाहीये. ज्या मातीत हा आंबा उगवतो त्या मातीमध्ये हा सुगंध आणि ही माधुरी आहे. म्हणून हापूसचा आंबा महाराष्ट्रातल्या देवगडचा प्रसिद्ध आहे. या देशाने जातीपेक्षा मातीचा विचार केला. म्हणून कवी म्हणले, जाती न पूछो साधू की, बस पूछो तो ज्ञान, और मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. दुर्दैवाने आम्ही म्यानाची किंमत करतो आहोत आणि आमची भवानी आई, भवानी तलवार आम्ही गमावून बसलो आहोत. व्यासादिक मुनिवरे गाईला, संत महंते पावन गेला. संतांनी या देशाला काय दिलं हो? कुणी एक विद्वान असो म्हणला म्हणे की टाळकुट्यांनी देश बुडवला. टाळकुट्यांनी देश नाही बुडवला मायबाप हो, टाळकुट्यांनी देश बडवला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, आधी मरतं ते माणसाचं मन, आधी मरतं ते माणसाचं मन आणि नंतर घुसतं ते त्याचं मनगट. 1000 वर्षाच्या पारतंत्र्याच्या कालरात्रीमध्ये संतांनी या देशाच्या माणसाच्या मनाची मशागत केली आणि 1000 वर्षाच्या पराभवाच्या कालरात्रीनंतर सुद्धा या देशाची संस्कृती, या देशाचा संस्कार, या देशाचा सुगंध, या देशाचं साहचर्य, या देशाचं सामर्थ्य टिकून राहिलं. कारण कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. 750 वर्षाचं मुसलमानांचं क्रूर आक्रमण, एक एक शिल्प निर्माण करायला 150 वर्ष लागावे. बुत चिकन म्हणणाऱ्या या लोकांनी यावं आणि मंदिरं तोडावी. काय नाही पणाला आलो हो भारतीय समाजानं. एका कवीनं वर्णन केलं शिवरायाच्या जन्माच्या पूर्वीचा काळ. म्हणाला, ऐल तरी फुटतात देऊळे, पैल तरी ब्रह्मवृंद सगळे. ऐल तरी फुटतात देऊळे, पैल तरी ब्रह्मवृंद सगळे. पिंडासाठी भांडत बसले, पैल तरी ब्रह्मवृंद सगळे. पिंडासाठी भांडत बसले, अंधाराचे दलाल म्हणती सोन्याला भंगार. उजाडलेगा उजाडलेगा पूर्वेला गंधार. काय होतं हो? साक्षात 4 वेद ज्यांच्या घरात नांदले त्या बालकांना आम्ही अन्नान्न दशा करून कुत्र्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्थेत जगवू. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, महाराष्ट्र वैभव संपन्न होता. इथे काशी सारखं ज्ञान होतं आणि द्वारके सारखं धन होतं. इथे राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता. इथल्या एक एक शिल्पकाराने कैलास शिल्प निर्माण केलं, तर इथल्या एक एक साहित्यिकाने शब्द कैलास निर्माण केलं. साक्षात सरस्वतीशी सारीपाट मांडणारी ही 4 बोळं व्यास वाल्मिकींना सुचलं नाही. ते ज्ञानोबा बोलू लागला, म्हणू लागला, जो जे वांछील तो तेला हो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. अरे घरामध्ये पाळलेलं कुत्र आमच्या देवघरापर्यंत आलेलं चालतं, पण एखाद्या विशिष्टताची जन्माला आलेला आमच्या कारचा ड्रायव्हर, आमच्या दिवाणखान्यामध्ये आलेला आम्हाला चालत नाही. कोणत्या तोंडाने आम्ही संतांचे अनुयायी आहोत असं आपण म्हणणार आहोत. अन्नान्न दशा केली, अन्नान्न. खायला नाही, प्यायला नाही, लिहायला नाही, झोपायला नाही. पण त्या ज्ञानोबा माऊलीने आपल्या 9000 ओव्यांमधनं समाजाला एक तरी शिवी दिली का मायबाप हो? मला सांगा. उलट मंगलाची कामना केली, आनंदाचे आवारू मांडू जगात. जो जे वांछील तो तेला हो,
आणि या ज्ञानोबानं या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मरसाचं पारणं केलं. का नाही हो? 700 वर्ष होऊन गेली, ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ आम्ही जन्माला घालू शकलो? विवा शिरवाडकरांच्या नटसम्राटनं आम्हाला वेड लावलं. राम गणेश गरगडींच्या कादंबऱ्यांनी आणि नाटकांनी आम्हाला वेड केलं. कुसुमाग्रजांचं काव्य आमच्या अंगामध्ये अंगार निर्माण करतं. पण मला सांगा मायबाप हो, यापैकी एक तरी ग्रंथ तुम्ही डोक्यावर घेऊन कधी नाचला आहात का? आणि त्याच्यावर डोकं ठेवून कधी नतमस्तक झाला आहात? त्याच्यासाठी समाजाच्या बद्दल पराकोटीची तळमळ अंतःकरणात असावी लागते. माऊली म्हणले, हा विश्वाची आर्त माझ्या मने प्रकटले, अवघेची जाहले विश्व ब्रह्म. एका दिवसात नाही ज्ञानेश्वरी जन्माला येत. एक कवी म्हणला, माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली अन करुणेच्या काठावर ज्ञानेश्वरी साकारली. परत आहे काय मायबाप हो? माऊलीच्या डोळ्यातून कोवळीक पाझरली अन करुणेच्या काठावर ज्ञानेश्वरी साकारली. कशी हो? अमृताते जिंके पैजा, अमृताते जिंके पैजा, अशी तुझी ही वैखरी. आणि सांग सांग ज्ञानदेवा, कशी फुलली मोगरी. अरे सौजन्याचे सप्ताह साजरे करून सुद्धा आमच्या चेहऱ्यावरती हसू येत नाही. समाजाकडनं सर्व प्रकारचे अपमान, असूया आणि हालापेष्टा सहन करणाऱ्या तू हा सौजन्याचा वेल महाराष्ट्र शारदेच्या प्रांगणात लावला आणि तयाचा वेलू गगनावरी गेला. त्या संतांचे आम्ही पाईक आहोत मायबाप. कवी म्हणतात, व्यासादिक मुनिवरे गाईला संत महंते पावन केला. आणि पुढे प्रताप शिवबाने गाजविला, अखंड स्फूर्ती निधान अमुचा भारत देश महान. संतांनी काय केलं? राष्ट्रसंत समर्थ रामदासांच्या बद्दल वाटेल ते बोलणं या समाजातल्या विद्वानांची फॅशन झालेली आहे. नुसत्या गप्पा मारून चालणार. इदम क्षात्रम इदम ब्राह्मम शापादपि शरादपि. का आक्रमण होता ते? अरे मित्रांनो, एवढी आक्रमण होऊन सुद्धा हा देश, त्याची संस्कृती, त्याची सभ्यता, त्याचे संस्कार अजूनही टिकून आहे. एका इतिहास संशोधकानं असं म्हटलं की जर सिंधू संस्कृती एवढी मोठी होती, भारतीय संस्कृती एवढी विशाल आणि व्यापक होती, तर तिचे अवशेष उत्खननामध्ये का सापडत नाहीत? आणि आमच्या देशातले बडे बडे विद्वान चक्कर खाऊन गेले की अरे खरंच आहे की आमच्या भारतीय संस्कृतीचे अवशेष जमिनीत का नाही सापडत? एका सामान्य माणसानं उत्तर दिलं, साहेब जमिनीत त्या संस्कृतीचे अवशेष सापडतात जी नामशेष झालेली असते. जी टिकते तिचे अवशेष माणसांमधनं शोधायचे असतात. म्हणून तो कवी इक्बाल म्हणला, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. केवढं नृशंस आक्रमण समाजावरती झालं. दीने इलाही का बेबाक बेडा, दीने इलाही का बेबाक बेडा, न जेहू में रुका न सेहू में अटका. दीन 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 नाराए तकबीर अल्लाहु अकबर करत मानव्याचा आणि देव संस्कृतीचा नाश करण्यासाठी निघालेले नृशंस चांडाळ आमच्या भारतापर्यंत येऊन पोहोचले. किती संस्कृती खाल्ल्या त्यांनी. त्याच्या संदर्भात हिंदू माणूस नाही बोलत, हा डॉक्टर कवी इक्बालच लिहितोय, लक्षात ठेवा. तो म्हणतो, दीने इलाही का बेबाक बेडा, न जेहू में रुका न सेहू में अटका, कि ये पार है जिसने सातों समंदर. केवढा आक्रमण आहे कि ये पार है जिसने सातों समंदर. आणि पुढचं वाक्य नीट ऐका, दहाड़े में डूबा वो गंगा के अंदर. इसका मतलब ये हुआ की या देशावरती हिरवा निशाण फडकवण्यासाठी आलेली नराधमांची टोळी या देशातले संस्कार घेऊन केव्हा वाढू लागली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. कधीतरी सांगा आपल्या पुढच्या पिढीला छाती ठोकपणे हा इतिहास. दीने इलाही का बेबाक बेडा, न जेहू में रुका न सेहू में अटका, कि ये पार है जिसने सातों समंदर. दहाड़े में म्हणजे दिवसा, दहाड़े में डूबा वो गंगा के अंदर. आणि त्याच्यातनं गंगा जमनी तहबीज या देशात सुरू झाली. म्हणून या देशातल्या काशी विश्वनाथाची मंगल प्रभात बिस्मिल्ला खाच्या शहनाईनं होते. म्हणून या देशाच्या राष्ट्रपती पदावरती
एपीजे कलाम नावाचा देशभक्त मुसलमान पोचू शकतो, अन्य राष्ट्रामध्ये हे होऊ शकत नाही. म्हणून जगातले सगळे धर्म सारखीच शिकवण देतात. हे मूर्खपणाचं तत्वज्ञान आपल्या मुलाबाळांना शिकवू नका. जगातल्या सगळ्या धर्मांनी सारखंच शिकवलं असतं तर अशीच असती आमुची आई सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असं तो वदले छत्रपती असं म्हणणारा एक शिवाजी 750 वर्षाच्या मुघलांच्या इतिहासामध्ये का नाही पैदा झाला. संध्याकाळच्या वेळी मंद मंद प्रकाशात बंद खोलीमध्ये यौवनानं मुसमुसलेली एक तरुणी त्या तरुणाच्या खोलीत आली आणि सांगितलं, महाराज सर, मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे, द्याल मला ते. आणि जग ज्याच्या पायाशी लोळण घेत होतं तो महात्मा म्हणला, बाय ऑल मीन्स आय विल. कारण संन्याशानं हे हवं आणि हे नको असं करायचं नसतं. जग जिंकणाऱ्या या विवेकानंद नावाच्या अवलियाच्या मुलाची मी आई होणार आहे. या आनंदामध्ये तिने डोळे बंद केले. ती मनामध्ये सुख स्वप्नांचं साम्राज्य मांडू लागली आणि ज्या क्षणाला तिला जाग आली आणि ती सावध झाली तर जग ज्याच्या पायाशी लोळण घेत होतं तो जगज्जेता विवेकानंद तिच्या पायावर डोकं ठेवून खाली बसला होता आणि म्हणत होता, आई मी सुद्धा तुझाच मुलगा नाही का. जगातले सगळे धर्म जर सारखी शिकवण देत असते तर ख्रिश्चनांच्या 2500 वर्षाच्या इतिहासात तू माझी आई आहे असं म्हणणारा एक विवेकानंद का जन्माला आला नाही, हा माझा उघड सवाल आहे या देशातल्या तथाकथित बुद्धिवंतांना. तो तरुण आम्ही कधी मिळवू शकू का हो. त्या तरुणावरती राष्ट्रभक्तीच्या संस्कारांचं सिंचन आम्हाला करता येईल का हो. आणि मायबाप हो, तुमच्यावरती फार जबाबदारी आहे. आमची मुलं ऐकत नाही, त्यांना वेळ नाही, ते सायबर एज मध्ये वावरतात. पण जर आम्ही आमच्या संस्कृतीचा गाभा सोडून दिला, आम्ही आमच्या राष्ट्रधर्माचा पाया विसरलो तर मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया असं म्हणण्याची वेळ पुढच्या पिढीवरती आयुष्याच्या संध्याकाळी आल्याशिवाय राहणार नाही. मायबाप लक्षात ठेव. शिवाजी राजाचं नाव आम्ही घेतो आणि उपयोग काय होते शिवाजी नावाचा. जाती जातींमध्ये भांडण करण्यासाठी आणि विशिष्ट जातीला झोडपून काढण्यासाठी शिवाजी वापरला जातोय. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द. राष्ट्रमाता जिजाईचा संस्कार हा देश विसरून चालला. मला एकाने विचारलं, काय केलं जिजाबाईने, एका वाक्यात सांगा. म्हटलं, अरे काय नाही केलं जिजाबाईने हे विचार. जिजाबाई जर या देशात जन्माला आली नसती तर हिंदूच्या अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस शिल्लकच राहिले नसते. ही ती रणरागिणी आहे जिने हिंदूच्या अंगणातली तुळस वाचवली आणि मंदिराचा कळस चमकवला. त्या शिवाजी राजाचं नाव आम्ही समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी वापरतो. कवी म्हणले, स्फूर्ती देतील हेच आमुचे रामकृष्ण हनुमान, व्यासाधिक मुनी वरे गाईला, संत महंते पावन केला. संतांनी काय केलं हो, या मराठी मनाची मशागत केली. असे तू हिमाचल, महाराष्ट्रातल्या संतांची मांदियाळी निघाली. आजही गुरु ग्रंथ साहेबा जर आपण उघडला तर नामदेवरायांचे 28 अभंग तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. ज्ञानदेवांनी सांगितलं, नामदेवा यादवांची द्वारका बुडाली रे. विवेकानंद म्हणले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. जागे व्हा, उठा आणि राष्ट्र कार्य करण्यासाठी कटिबद्ध व्हा. पण तरुणांच्या पुढे काही ध्येयच नाहीये. परवा एका तरुण मित्राला विचारलं, बाळा तुझ्या जीवनाचं ध्येय काय. 4 कलमी कार्यक्रम आहे. पहिल्या वर्षी भेटायचं, दुसऱ्या वर्षी बोलायचं, तिसऱ्या वर्षी तिला हॉटेलीत न्यायचं आणि चौथ्या वर्षी तिच्या लग्नाच्या पत्रिका आपण वाटत फिरायचं. ये जीना भी कोई जीना है प्यारे. Just to eat, drink and be merry. It may be the definition of life for some people, but it is not the perfect definition of the life. खाएंगे, पिएंगे, ऐश करेंगे, हे चतुष्पाद प्राण्याच्या जीवनाचं ध्येय असतं, ज्याच्यावरती संस्कार झालेले आहे आणि ज्याला विवेक नावाचं शस्त्र भगवंताने दिलेलं आहे. त्या माणसासाठी खाएंगे, पिएंगे, ऐश करेंगे और बिल नहीं दिया तो अंदर जाके भांडे घासेंगे हेच असतं. पराक्रम केल्याशिवाय बायको मिळत नव्हती.
रामरायानं धनुर्भंग केला, सीता मिळवली. भगवान गोपाल कृष्णांनी राक्षसांशी युद्ध केलं आणि अष्टमहानायकांशी लग्न केलं. पृथ्वीराज चव्हाण सासऱ्याच्या दारी जाऊन संयोगितेला घेऊन आले. पराक्रम केल्याशिवाय लग्नही होत नव्हतं. त्या राष्ट्रात लग्न हाच एक पराक्रम शिल्लक राहिलाय. ही केवढी शोकांतिक आहे. विवेकानंद म्हटले, मला 100 नचिकेता आणून द्या, तुमच्या देशाचं भवितव्य मी बदलून टाकेल. कुठून मिळतील त्यांना 100 नचिकेता? संस्कार नाही, सामर्थ्य नाही, शालीनता नाही, विजिगीषू वृत्ती नाही, संतांच्या चरणावरती नतमस्तक होण्याची नम्रता नाही. सूत्रकार म्हणले, यस्य बलम तस्य फलम, जिसके हाथ में दंडा भैंस उसी की कहलाती है. शिवाजी राजाचं चरित्र मला ऐकावंसं वाटतं. एका दिवसात शिवचरित्र निर्माण नाही होत मायबाप. पहिल्यांदी तनबल मिळवा, मनबल मिळवा, आत्मबल मिळवा, तंत्रबल मिळवा. काहीच नाही आमच्याकडे. समर्थ म्हणले, कोण पुसे अशक्ताला. एका शाहिराला याची खंत वाटली. काय पराक्रम होता हो. 16 वर्षाचा पोरगा तोरणा जिंकायला जातो. 16 वर्षाचा आमचा पोरगा काय करतो? सामर्थ्य हवंय. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आमचे राष्ट्रपती APJ कलाम म्हणले, बाय 2020 म्हणजे 2020 साली भारत हा जगातली महासत्ता होईल, कारण या देशामध्ये जगातले सर्वाधिक तरुण असतील. गोड वाटलं ना आपल्याला? विंग्स ऑफ फायर आपण वाचा. पण थोडं सावध व्हा मायबाप हो. 2020 या साली जगातले सर्वाधिक तरुण भारतात असतील. अंडरलाईन, जगातले सर्वाधिक व्यसनी तरुण भारतात असतील. मग या व्यसनी तरुणांच्या भरोशावरती APJ कलामांना भारताला महासत्ता बनवायची आहे का? डेडिकेशन, डिव्होशन अँड डिटर्मिनेशन ही आमच्या तरुणांच्या जीवनाची 3D झाली पाहिजे. आता शोले सुद्धा 3D मध्ये येतोय म्हणे. आमची 3D काय? रंडी, अंडी और ब्रँडी? नो. डिटर्मिनेशन, डिव्होशन ही आमच्या जीवनाची 3D असली पाहिजे. पहिल्यांदा सामर्थ्य तर मिळवा, मग वापरायचं कुठे त्याचा विचार करता येईल. शाहिराला खंत वाटली. त्याने तरुणांना आवाहन केलं की बाळांनो, अरे साधना करा. साधकासी सूचना, उपासना उपासना. आणि मग त्याने खंत व्यक्त केली आणि म्हणाला, बुडाले सर्व आखाडे, बुडाले सर्व आखाडे, बुडाले सर्व आखाडे. बुडाले सर्व आखाडे, बुडाले सर्व आखाडे. इकडे तिकडे पाहतो इकडे, होतो तुला ठिकाठी कोणी गेला, होतो तुला ठिकाठी कोणी गेला, दंड बैठका कोणी काढला. मर्दाचा पोवाडा मर्दानं गावा, या मर्दांनी वाजवावा आणि तुमच्यासारख्या मर्दांनी ऐकावा. बुडाले सर्व आखाडे. क्या बात है. बुडाले सर्व आखाडे. माझे कीर्तन गुरु राष्ट्रीय कीर्तनकार प्राचार्य नरहरी चिंतामणी आबा मार्जने, त्यांच्या पायाशी बसून काही थोडं मिळवलं आणि तुमच्यापर्यंत आणलंय. बुडाले सर्व आखाडे, बुडाले सर्व आखाडे. इकडे तिकडे पाहतो इकडे, तू तुला ठिकाठी कोणी खेळला, दंड बैठका कोणी काढला. आम्ही खेळ खेळायचो, तू खेळायचो. तुला ठिकाठी कोणी खेळीना,
दंड बैठका कोणी काढिना. काय करता ते? आहा, पोरी संग फुल खेळती पाहना. टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग. काय म्हणतात त्याला? बॅडमिंटन. ते बॅड आहे हे माहित असून सुद्धा त्याच्यात घुसन ते बॅडमिंटन. पुत तुला काठी कोणी खेळीना, दंड बैठका कोणी काढिना. पोरी संग फुल खेळती पाहना, टेबलावर चेंडू खेळती पाहना. टेबलावर चेंडू खेळती पाहना. शाहीर म्हणे लाज ना वाटे यांना, बरोबर फिरती राघुमैना हो जी जी. बरोबर फिरती राघुमैना हो जी जी. बरोबर फिरती राघुमैना हो जी 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 रजी जी जी रजी. क्या बात है. सामर्थ्य आहे चळवळीचे. या देशाला नवा तेंडुलकर मिळायचा असेल तर तुमच्या पोरांना मैदानात पाठवा. त्या शिवाजी राजाने अगोदर जाग केलं ते माणसाचं मन. त्या राज कपूरचा सिनेमा होता ना, त्याच्यात म्हणतो मैं सपने बेचता हूं जी. या देशातला सर्वाधिक यशस्वी सपनांचा सौदागर कोणी असेल तर तो छत्रपती शिवाजी राजा आहे. 750 वर्षाच्या कालरात्रीनंतर त्याने महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि प्रत्यक्षामध्ये उतरवलं. म्हणून 400 वर्षानंतर आजही आम्ही त्या शिवाजी राजाचं गुणगान करतो. म्हणतो छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, बांधून या गाजवी समरांगण. आई भवानी प्रसन्न होऊन, आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार. छत्रपती शिवरायाचा. तुमची टाळी माझ्या तालात आली पाहिजे. छत्रपती शिवरायाचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. तलवार नका घेऊ पण टाळी तर वाजवा. धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, चारित्र्याचा पालक राजा, धर्माचा अभिमानी राजा, चारित्र्याचा पालक राजा, धर्माचा अभिमानी राजा. काय वर्णन आहे बघा. चारित्र्याचा पालक राजा, सद्धर्माचा पालक राजा, सदा विजयी होणार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती
तो शिवाजी तुमच्या आमच्यातनं जन्माला यावा ही या राष्ट्रमातेची प्रार्थना आहे. राष्ट्रगुरु समर्थ रामदासांना औरंगजेबाचा गुप्तहेर म्हणण्यापूर्वी अरे बुद्धिभ्रष्ट विद्वानांनो, एकदा समर्थांचं चरित्र तर वाचा रे. तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता असं म्हणणारा मनुष्य औरंगजेबाचा गुप्तहेर असू शकतो का? परमात्मा श्री रामचंद्र आणि वज्रांगबली हनुमान यांच्याशिवाय ज्याच्या प्रतिभेला दुसरा विषय स्फुरला नाही त्या छत्रपती शिवाजी राजा, त्या समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी राजाचं वर्णन केलंय. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे कैसे. निश्चयाचा महामेरू, जगाच्या पाठीवरती या सगळ्या गुणांनी संपन्न आणि तरीही चरित्राशी तडजोड न केलेला राजा मला दाखवा. मायबाप हो, जन्मभर तुमचा गुलाम होईल. अरे पाश्चात्य राष्ट्रातनं लोक येतात आणि या देशाची संस्कृती शिकतात. आम्ही काय करतो? रायगडला जा, त्या छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीच्या मेघढंबरीवरती लोक असा बदाम काढतात आणि तिथे आपली नावं लिहितात. या देशातल्या तमाशाने सुद्धा पराक्रम शिकवला. या देशातल्या शाहिरांनी फड गाजवले, या देशातल्या मल्लांनी फड गाजवले. नव्हे, या देशाच्या चित्रपटाने सुद्धा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवली. पण सगळंच विसरत चाललं हो. राष्ट्रभक्ती हा चिंतनाच्या ऐवजी चर्चेचा विषय झाला. आणि आज आपण स्वतंत्र होऊन सुद्धा सर्वार्थाने परतंत्र झालेलो आहोत. मागच्या पिढीतले कवी प्रदीप आम्हाला जाग करताना म्हणाले, आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की, आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है, उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है. दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है. जमुना जी का तट ये देखो गंगा जी का घाट है. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम. काय म्हणाला हो कवी? छत्रपती शिवाजी राजाचा पराक्रम शिवाजी राजाचं नाव घेतलं नाही आणि देशाचा इतिहास पूर्ण झाला असं कधी शक्य आहे का हो? पण कोणाच्या भरोशावरती या देशाचा इतिहास आम्ही बदलायला निघणार आहोत? आमच्या राष्ट्राचे पंतप्रधान असलेले अटल बिहारी वाजपेयी या देशातल्या तरुणांना प्रश्न विचारतात. 61 मध्ये चीननं आमच्यावरती आक्रमण केलं. कवी मनाचा असलेला हा राष्ट्रभक्त अंतःकरणापासून करचळला.
आणि या देशातल्या हिंदू तरुणांना त्याने प्रश्न विचारला, तुम शेर शिवा के वंशज हो, फिर रोष तुम्हारा कहाँ गया? तुम शेर शिवा के वंशज हो, फिर रोष तुम्हारा कहाँ गया? बोलो राणा की संतानों, वो जोश तुम्हारा कहाँ गया? जाकर देखो सीमाओं पर जो आज कुठाराघात हुआ, जाकर देखो भारत माँ के माथे पर जो आघात हुआ। गर अब भी ना खून खौला तो, गर अब भी ना जग पाए हो, मुझको विश्वास नहीं होता तुम भारत माँ के जाए हो। आंखों की मस्ती दूर करो, आंखों की मस्ती दूर करो, संकट में ये कैसा प्रमाद। आंखों की मस्ती दूर करो, संकट में ये कैसा प्रमाद। टक्कर से तोड़ो रोड़ों को, बंद करो झूठे प्रलाप। अगर तुम्हें कुछ करना ही है, अगर तुम्हें कुछ करना ही है, तो दुश्मन का तुम अंत करो। या तो स्वदेश पर मिट जाओ, या भारत माँ के लिए जियो, या भारत माँ के लिए जियो। या देशातल्या तरुणांना तीनच पर्याय दिलेले आहेत। एक तर शत्रूशी मारता मारता मरे तो झुंजेन, हा पर्याय आहे। दुसरा पर्याय शत्रूचा खात्मा करेन, आणि तिसरा पर्याय जगेन तर देशासाठी। आम्ही फक्त देशासाठी जगत नाही, बाकी सगळ्यांसाठी जगतो। आमचा देश महान कुठे? ट्रकच्या मागे लिहिलेल्या नंबर प्लेट वरती, मेरा भारत महान। 100 में से 99 बेईमान, फिर भी कहते मेरा देश महान। रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे। हनुमंतानं त्या अशोक वनाला उद्ध्वस्त केलं, आणि रावणाच्या माणसांनी हनुमंताला पकडून रावणाच्या दरबारात आणलं। आणि रावण म्हणतो, हे मूर्ख वानर, अब तुम्हें इस कृत्य की सजा भुगतनी होगी। तो मारुति म्हणतो, कौन सा कृत्य? बोले, तुमने यहां हमारे यहां के फल चुराए हैं। तो मारुति म्हणतो, अरे चोरी करना अगर ये सजा की बाब हो सकती है, तो सबसे पहले सजा तुम्हें ही देनी चाहिए, क्योंकि तुमने तो दूसरे की पत्नी को चुराया है। जहां का राजा चोर, वहां का सिपाही भी चोर। म्हणून चारित्र्याची निर्मिती, नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग, खालून वर नाही, वरून खाली निर्माण व्हायला। आम्ही गप्पा मारतो, जीसस वाईफ शुड बी अबाउ सस्पिशियस। जीससची बायको अबाउ सस्पिशियस असली पाहिजे, तुमची आमची। कुठेतरी या चारित्र्याचा विचार आपल्याला करायचा। या देशातल्या संतांनी राष्ट्राच्या गौरवापुढे भगवंताचं अस्तित्व सुद्धा नाकारलं मायबापू। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणले, उद्या जर प्रत्यक्ष भगवंताने येऊन मला दारू प्यायला सांगितलं, तर मी भगवंताचं अस्तित्व नाकारीन, पण दारू पिणार नाही। त्या काँग्रेसचे कार्यकर्ते होते लोकमान्य टिळक। आमच्या इथल्या संतांनी भगवंताकडे मागणं मागितलं, आणि आपली व्यक्तिगत उपासना त्या राष्ट्रमातेच्या चरणी समर्पित केली, देशाच्या उत्थानासाठी। आज सो कॉल्ड संत समाजाला लुटतात। आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवंताशी संवाद साधताना म्हणले, अरे दिल मन से गाऊंगा। आमचे रक्षकजी बसलेत समोर, काय मजा केलाय राष्ट्रसंतांनी। अरे दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा। दिल मन से गाऊंगा, दिल मन से गाऊंगा, मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। ये मेरे वतन की बिछड़ी है जनता, ये मेरे वतन की बिछड़ी है जनता।
बिछड़ी है जनता, किसी का किसी से यह नहीं जमता। मेरे वतन की बिछड़ी है जनता, किसी के संग यह नहीं जमता। सब साधुओं का, सब साधुओं का, सब बंधुओं का, सब नेताओं का कर दे मिलन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। शब्दांकडे लक्ष द्या, किती सुंदर रचना आहे। 1951 साली जपान मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय धर्म संमेलनाचं अध्यक्षपद तुकडोजी महाराजांना मिळालं। अर्ज नव्हता केला, जो पराक्रम स्वामी विवेकानंदांनी केला तसाच पराक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केवळ या खंजिरीच्या भजनावरनं केला। वेदना आहे हो, त्यांची वेदना आहे। तुकडोजी महाराजांचे 25-25 फूट उंचीचे पुतळे आम्ही उभारले। आपले पुतळे उभारले जावे म्हणून तुकडोजी महाराजांनी कधीच कार्य केलं नाही। त्यांच्या पुतळ्यापेक्षा या देशाच्या सामान्य माणसाची चरित्राची उंची वाढली असती ना, तर त्यांना अधिक आनंद झाला असता। मेरे वतन की बिछड़ी है जनता, त्यांच्या काळात काय म्हणाले? मेरे वतन की बिछड़ी है जनता। त्या पुतळ्यामध्ये जर तुकडोजी महाराज सप्राण झाले आणि उभे राहिले आणि त्यांनी चौकावरती बघितलं आपल्या तरुण तरुणींचा ढिंगाणा, तर थोडा शब्द बदलतील लागली। मेरे वतन की बिगड़ी है जनता, मेरे वतन की बिगड़ी है जनता, किसी के संग यहाँ नहीं जमता। सब साधुओं का, सब हिंदुओं का, सब बंधुओं का कर दे मिलन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेच्या जोरावरती भगवंताकडे मोक्ष मागितला असता तर तो मोक्ष त्यांच्या पायदळी पडला असता। पण अशिक्षित असलेले पण सुसंस्कृत असलेले तुकडोजी भगवंताला सांगतात की हे परवरदिगार, या रब, या अल्लाह ताला, हे भगवंता, माझ्या देशाला श्रेष्ठ कर, हेच मला तुला मागायचे। आणि हे सगळं कशासाठी हो?